अमरावतीमध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांना आश्रय दिला जातो असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। अमरावती म्हणजे प्रयोगशाळा करून टाकलेली आहे। मागे ज्यावेळी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी इथे बांगलादेशीयांना आश्रय दिला जात असल्याचं देखील स्पष्ट केलं होतं। पोलीस आयुक्तांना या संदर्भात पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी देखील केली असल्याची माहिती डॉक्टर बोंडे यांनी यावेळी दिली आहे। अमरावतीमध्ये आश्रयित असलेले बांगलादेशी रोहिंग्या की पश्चिम बंगालचे रहिवासी याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याचं प्रकरण बाहेर काढलं, त्यावेळी सर्वजण जागरूक झाले आहेत। औद्योगिक वसाहतीमध्ये बांगला बोलणारे नागरिक आहेत, त्यामधील अनेक जणांची कागदपत्र ही संशयास्पद आहेत। ते बांगलादेशातून आले असल्याचं महाराष्ट्रात आता जाहीर झालंय। सैफ अली खान पतोडी याच्यावर हल्ला करणारा देखील बांगलादेशीच आहे, त्यामुळे या बांगलादेशींवर कडक कारवाई करण्याची मोहीम सरकारनं हाती घेतली आहे, असं देखील बोंडे यांनी यावेळी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणी कठोर पाऊल उचललं असून त्याबद्दल पोलीस खात्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो, असं देखील डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले आहेत। तर दुसरीकडे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आवाहन केलंय की कामावर कामगार ठेवताना त्यांची पूर्ण खातरजमा करावी। भारतात राहून हे कोणाच्या तरी जीवावर उठतील, त्यामुळे त्यांना इथून बाहेर हाकलण्याची वेळ आली असल्याचा आक्रमक पवित्रा देखील त्यांनी यावेळी घेतला आहे। अमरावती म्हणजे प्रयोगशाळाच करून ठेवलेली आहे आणि मागे जेव्हा दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हापासून मी सांगत होतो की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातो। अनेक वेळा सीपींशी या संदर्भात चर्चाही केली, परंतु ते बांगलादेशी की पश्चिम बंगालचे नागरिक याच्याबद्दल जो संभ्रम होता, परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी जेव्हा जन्मतारखेचं दाखल्याचं कांड बाहेर काढलं तेव्हापासून सगळेजण जागृत झाले आणि आता जे छोट्या छोट्या युनिट्स आहे MIDC परिसरामध्ये, त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधल्या अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे। ते बांगलादेशामधून आलेले आहे आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की सैफ अली खान पतोडी याला सुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं, यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं शक्य होत आहे आणि म्हणून सीपीने आता कारवाई सुरू केलेली आहे। ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्सटाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे। तो बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे, कारण शेवटी यांना जर इथे भारतामध्ये राहू दिलं तर शेवटी कोणाच्या ना कोणाच्या जीवावर ते उठणार आहे आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की या सर्वांना इथून उचलून बांगलादेशामध्ये परत पाठवणं आणि म्हणून सीपीने जी कारवाई केलेली आहे त्याचं स्वागत करतो आणि पूर्ण टोकास जाईपर्यंत ही कारवाई करावी अशी विनंती सुद्धा करतो।